या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। महापौर पदाबाबत एकीकडे रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे उपमहापौर पदाबाबत फारशी चर्चा दिसून येत नाही। याच वेळी ज्या व्यक्तीची उपमहापौरपदी निवड होते ती व्यक्ती पुन्हा निवडून येत नाही असा पालिकेचा असलेला इतिहास देखील विचारात घेतला जातोय। पाहूयात स्पेशल स्टोरी। काही गोष्टी योगायोगानं घडतात तर कधी कुठली कारण निमित्त ठरतात, पण अशा प्रकाराची चर्चा मात्र होते। सोलापूर महानगरपालिकेच्या बाबतीतला इतिहास असाच काही सांगतो। मुद्दा आहे तो उपमहापौर पदाचा। आजवरची उदाहरणं पाहिली तर जी व्यक्ती उपमहापौर इथं झाली ती पुन्हा नगरसेवक झाली नाही असा आमचा पालिकेचा इतिहास सांगतो। कुणी माना अगर न माना, पण घडतंय नेमकं असंच। यामुळं एकीकडे महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना उपमहापौर पदाची अथवा यासाठी इच्छुकांची साधी चर्चाही नाही। आजवर जे उपमहापौर झाले त्यांची राजकीय कारकीर्द जणू संपुष्टात आली अशीही उदाहरणं आपल्याकडे आहेत। चला, जे उपमहापौर झाले आणि पुढे त्यांचा पराभव झाला ते निवडून आले नाहीत त्यांची नावं अगदी आताच्या इलेक्शन पासून घेऊया। आताच्या निवडणुकीत उभे असलेले दिलीप कोल्हे, पद्माकर काळे यांना पराभवाचा सामना करावा लागला। यापूर्वी उपमहापौर असणारे राजेश काळे यांना तर संधीच मिळाली नाही। प्रवीण डोंगरे देखील माजी उपमहापौर, पण ते देखील सभागृहात येण्यापासून वंचितच राहिले। आप्पाशा मेत्रे यांच्या बाबतीत असंच घडलं। माजी उपमहापौर असणाऱ्या सुमन मुदलियार या देखील पुन्हा सभागृहात दिसल्या नाहीत। सुषमाताई घाटगे यांच्या बाबत हेच दिसून आलं। शशिकला बत्तूल हे आणखीन एक उदाहरण। उपमहापौर अभिमन्यू भोसले यांच्या पत्नी देखील उपमहापौर होत्या, त्या देखील पुढे राजकारणात दिसल्या नाहीत। एकूणच उपमहापौर पद मिळालं ती मंडळी पुन्हा निवडून आली नाहीत असाच दाखला पालिकेचा इतिहास देतो। याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते। म्हणूनच उपमहापौर पदाची खुर्ची सांभाळताना मागचा भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ पाहून पद स्वीकारावं असा सल्ला देताना राजकारणी मंडळी दिसून येत आहेत। बाकी आताच्या निवडणुकीत माजी महापौर आरिफ शेख, अलका राठोड, संजय हेमगड्डी, युएन बेरिया यांचा झालेला पराभव सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय। याबाबतही इतिहास घडतो का असं पालिका वर्तुळात बोललं जात आहे।